महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत। अमित शहांच्या मर्जीतले आमदार नाशकात। 48 विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री सत्तेवर आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष। प्रत्येक मतदारसंघात भाजप संघ समन्वय, तर भाजप नेत्यांनाच उमेदवारी देण्यावर भर असल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस। जिल्ह्यातील निधीवर भुजबळांची मक्तेदारी आहे का? अमृता पवार यांचा हल्लाबोल। भुजबळांची तक्रार फडणवीसांकडे करणार म्हणत पवार आक्रमक। चिंचवड विधानसभेवरून महायुतीत वादाची चिन्ह। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे विधानसभा लढवण्यावर ठाम। काटे शरद पवारांसोबत जाणार का? चर्चांना उधाण। जालन्यात अतिवृष्टीनं नुकसान। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अश्रू अनावर। आम्ही आता सरकारमध्ये नाही पण आपलं सरकार येतं असं म्हणत आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्याला धीर। कोल्हापुरात ऊसाच्या रोपांची मागणी घटली। शेतकऱ्यांना ऊस लागवडीचं नियोजन पुढे ढकलावं लागलं। 15 दिवस झालेल्या पावसानं मागणीवर परिणाम। आठवड्यातील 2 दिवस कोल्हापूर गोवा विमानसेवा 19 सप्टेंबर पासून सुरू होणार। विशेष विमानसेवेनंतर नियमित फ्लाईट सुरू होणार का याची उत्सुकता। कोकणातील पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन। रत्नागिरीच्या देवरुखमध्ये चौसुपी वाड्यातील अश्वारूढ गणरायाची देखणी मूर्त। भाद्रपद प्रतिपदेला गणपती आगमनाची परंपरा। रंजणगाव महागणपती इथं आजपासून भाद्रपद यात्रा सुरू। देवस्थानकडून जय्यत तयारी। मंदिराचा गाभारा सजला आणि परिसरातला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट। वायनाडच्या भूस्खलनानं सणासुदीला नारळ महागला। राज्यातील आवक 50% घटली। नारळाला शेकड्यामागे 100 ते 200 रुपयांनी वाढ। सुनीता विल्यम्स यांना यानातून विचित्र आणि भयानक आवाज येत असल्याची माहिती। मात्र हा आवाज सुनीता यांचा नसून काही तांत्रिक कारणांमुळे येत असल्याची माहिती।